प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये स्वप्नपूर्तीचा एक दरवाजा असतो. कारण ईश्वराने आपल्याला या दारासकट या पृथ्वी तलावर पाठवलेलं असतं. त्या दारातून आपल्याला प्रवेश करायचा आहे. त्याआधी सर्वप्रथम संशोधन करून आपल्याला त्या दारापर्यंत पोहोचायचे आहे. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्या दारातून आपल्याला प्रवेश करायचा आहे आणि योग्य पद्धतीने योग्य मार्गाने आपल्याला स्वप्नपूर्ती करून घ्यायची आहे. त्यासाठी छोटे छोटे उपाय देखील आपल्या ऋषीमुनींनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहेत. मनुष्य स्वप्न घेऊन जन्माला येतो आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याचं एक स्वप्न नक्कीच असतं. स्वप्न हे स्वतःचं असतं, ते त्याचं वैयक्तिक असतं. तुमचा कोणताही नातेवाईक तो कितीही जवळचा असला, कोणताही मित्र तो कितीही जवळचा असला तरी त्याची स्वप्न वेगळी असतात. अर्थात प्रत्येकाचं स्वप्न वेगळे असतात आणि ते स्वतःला पूर्ण करायचे असतात. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते. आपण अत्यंत वेगळ्या व महत्त्वाच्या विषयावर संवाद साधत आहोत. तो विषय म्हणजे माझी स्वप्नपूर्ती केव्हा होईल. खरं तर हा प्रश्न जीवनामध्ये प्रत्येकालाच पडलेला असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन स्वप्न बघितली जातात. स्वप्नांची व्यापकता देखील वाढत जाते आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी मनुष्य परिश्रम देखील करत असतो. म्हणूनच हा विषय सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे आपण चर्चेसाठी या विषयाची निवड केलेली आहे. यात मी तुम्हाला स्वप्नपूर्ती कशी होईल, त्यासाठी परिश्रमासह तुम्हाला काय करावं लागेल हे राशीनुसार सांगत आहे. त्यामध्ये आजच्या भागात मकर ते मीन या 3 राशीचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये स्वप्नपूर्तीचा एक दरवाजा असतो. कारण ईश्वराने आपल्याला त्या दारासकट पृथ्वीतलावर पाठवलेलं असतं. त्या दारातून आपल्याला प्रवेश करायचा आहे. त्याआधी सर्वप्रथम संशोधन करून आपल्याला त्या दारापर्यंत पोहोचायचे आहे. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्या दारातून आपल्याला प्रवेश करायचा आहे. योग्य पद्धतीने योग्य मार्गाने आपल्याला स्वप्नपूर्ती करून घ्यायची आहे आणि त्यासाठीचे छोटे छोटे उपाय आपल्या ऋषीमुनींनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहे. मनुष्य स्वप्न घेऊन जन्माला येतो आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याचं एक स्वप्न नक्कीच असतं. स्वप्न हे स्वप्नच असतं, ते त्याचं वैयक्तिक असतं. तुमचा कोणताही नातेवाईक तो कितीही जवळचा असला, कोणताही मित्र तो कितीही जवळचा असला तरी त्याचे स्वप्न वेगळे असतात. अर्थात प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असतात आणि स्वतःला ते पूर्ण करायचे असतात. ती तुमची स्वतःची इच्छा असते आणि तिच्या पूर्तीचा मार्ग देखील आपल्या ऋषीमुनींनी पत्रिकेत देऊन ठेवलेला आहे. आपण फक्त ते स्थान वाचायचे आहे, समजून घ्यायचे आहे. ज्योतिष अभ्यासक या नात्याने आपण दिवसभर विविध पत्रिकांचा अभ्यास करत असतो. अभ्यास करत असताना एक दिवस अचानकपणे माझ्या लक्षात आलं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील कुंडलीमध्ये एक स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात आलेलं आहे, ज्याला आपण एकादश स्थान किंवा लाभस्थान म्हणतो. तेच स्वप्नपूर्ती व इच्छापूर्तीचं देखील स्थान आहे. यानुसार पुढे अभ्यास करत असताना अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि म्हणून मी हे व्हिडिओ बनवायला घेतले, जेणेकरून ज्योतिषप्रेमी आपल्या स्वप्नांची पूर्ती अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील. आणि आपण आता ते राशीनुसार समजून घेऊया. मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी मंगळदेव महत्त्वाचे ठरतात. कारण तुमच्या लाभस्थानात मंगळदेवांची वृश्चिक रास येते. त्यानुसार मंगळदेव तुमच्या स्वप्नपूर्तीचे कारक ठरतात. मंगळ म्हणजे साक्षात ग्रहांचा सेनापती होय. मकर रास ही परिश्रमी रास म्हणून ओळखल्या जाते. सेनापती मंगळ हा तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी सज्ज झालेला असतो. अर्थात तो षष्टेशाचा षष्टेश आहे, म्हणून तो परिश्रमाला पर्याय ठेवत नाही. तुम्हाला परिश्रम करावेच लागतात, तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होतं. तुमची रास ही संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश असलेल्या शनिदेवांची रास आहे. न्यायाधीश न्यायाने वागतात, स्वतः परिश्रम करतात, इतरांकडून तशी अपेक्षा ठेवतात. तसंच तुम्ही परिश्रम केले की ते तुम्हाला लाभ प्रदान करतात. थोडक्यात तुम्ही योग्य परिश्रम केले, आपल्या सर्व जबाबदाऱ्या कर्तव्य पूर्ण केली की स्वप्नपूर्तीकडे तुमची वाटचाल आपसुकच सुरू होते. याशिवाय तुम्ही आपल्या कुलदेवीची मनापासून आराधना करा.
कुलदेवीच्या मंत्राचं पठण करा, त्याचेही तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. तसंच मंगळदेवाच्या बीज मंत्राचा जाप केला पाहिजे. मंत्राचा जाप झाल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल, जे काही स्वप्न असेल त्याचं तुम्ही स्मरण करा. त्याच्याने एक प्रकारची सकारात्मकता निर्माण होऊन तुम्ही अधिक जोमाने कार्यरत राहू शकता आणि एक दिवस तुम्ही स्वप्नपूर्ती नक्कीच तुमची होणार आहे. कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी गुरुदेव महत्त्वाचे ठरतात. कारण कुंभ राशीच्या लाभस्थानात गुरुदेवांची अग्नितत्वाची धनुरास येते. त्यानुसार गुरुदेव तुमच्या स्वप्नपूर्तीचे, इच्छापूर्तीचे कारक ठरतात. गुरुदेव तुम्हाला स्वप्नपूर्तीच्या दिशेने घेऊन जातात. याशिवाय धनसंचय करणं हा विभाग देखील गुरुदेवांच्याच अखत्यारीत येतो. कुंभ राशी बुद्धिमान रास म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे ते पटकन कळतं की आपण आपली स्वप्नपूर्ती कशी करून घ्यायची. गुरुदेव म्हणजे देवगुरु बृहस्पती होय. सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभग्रह म्हणून त्यांची ओळख आहे. देणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे, तेच त्यांचं मुख्य कार्य आहे. त्यांना दाता असं म्हटलं जातं आणि तेच तुम्हाला स्वप्नांच्या दिशेने घेऊन जातात. अर्थात स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली देखील काही जबाबदारी असते. त्यातली पहिली जबाबदारी जी मी या सिरीजमध्ये वारंवार सांगते की तुमचे पत्रिकेतील तुमचं स्वप्नपूर्तीचं स्थान हे षष्ठाचं षष्ठ स्थान आहे. म्हणून ते परिश्रमाचं स्थान आहे, संघर्षाचं स्थान आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थान हे नोकरीचं असतं, शत्रूचं असतं, स्पर्धकांचं असतं. या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही तीव्रतेने उतरतात, म्हणजे स्पर्धेमध्ये तीव्रतेने पुढाकार घेतात, तेव्हा ज्योतिषशास्त्राच्या भावात भाव नियमानुसार षष्ठाचं षष्ठ स्थान हे तुमच्या स्वप्नपूर्तीचं स्थान ठरतं. त्या स्थानापर्यंत तुम्ही पोहोचाल, त्या दारापर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचतात तेव्हा ते अलगद उघडतं आणि तुम्ही स्वप्नपूर्ती घेऊन येतात. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपली स्वप्नपूर्ती करण्यासाठी तुम्ही गुरुदेवांचं मंत्र म्हटलं पाहिजे. त्यातील अगदी सोपा मंत्र म्हणजे ओम गुरुवे नमः हा होय. या मंत्राचा जाप तुम्ही किमान 11 वेळा करावा. त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, तुमचं जे काही स्वप्न असेल त्याचं स्मरण मनातल्या मनात करावं. त्याची एक प्रकारची सकारात्मकता निर्माण होईल आणि ती तुम्हाला स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाऊ शकते. याशिवाय वृद्ध व्यक्तींची सेवा करा, गरजवंतांना मदत करा. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही काहीही बोलण्यापूर्वी 2दा विचार करा. कारण तुमच्या पत्रिकेत स्वप्नपूर्ती करणारे ग्रह हे गुरुदेव आहेत. तसंच ते तुमच्या वाणीचेही कारक आहे. म्हणून तुम्ही बोलण्याच्या आधी थोडा विचार करायला हवा. आपल्याकडून स्वतःसह इतरांसाठी देखील चुकीचं बोललं जाणार नाही याची काळजी घ्या. एवढी काळजी तुम्ही घेतली की तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच होऊ शकते. स्वप्नपूर्ती झाल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. अर्थात स्वप्नपूर्ती काही एका दिवसात घडून येत नाही. स्वप्नानुसार त्यासाठी काही महिने लागू शकतात. मात्र जेव्हा तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील तेव्हा तुमची स्वप्नपूर्ती घडून येईल. तेव्हा तुम्ही व्हिडिओच्या शेवटी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आपले अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मीन रास. मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी शनिदेव महत्त्वाचे ठरतात. कारण तुमच्या लाभस्थानात शनिदेवांची मकर रास येते. त्यानुसार ते स्वप्नपूर्तीचे कारक आहेत. शनिदेव हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून ओळखले जातात. तसंच अत्यंत मंद ग्रह आहेत. मीन राशीचे जातक सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. सगळ्यांना खाऊ घालण्यात तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होतो. तुम्ही स्वतः आनंदाने जगता आणि इतरांनी आनंदाने जगावं अशी तुमची अपेक्षा असते. तुमची स्वप्नपूर्ती करणारा ग्रह हा न्यायाधीश आहे. मुख्य बाब म्हणजे तुमच्या स्वप्नपूर्तीच्या स्थानात मकर ही शनिदेवांची परिश्रमी रास येते, जी तुम्हाला परिश्रम करायला शिकवते. तुम्ही इतरांसाठी परिश्रम करीत असताना कधीच थकत नाही किंवा त्याचा तुम्हाला कधी कंटाळा देखील येत नाही. इतरांना सहकार्य करणं, त्यांची मदत करणं हा तुमचा स्थायी भाव आहे आणि तो तुम्ही जोपासला की तुमची स्वप्नपूर्ती घडून येते. याशिवाय मीन जातकांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे लहान मुलांना मदत करणं, गरजवंतांना मदत करणं या गोष्टी देखील तुम्ही करू शकतात. तसंच गोमातेची सेवा तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते. मंत्राचा विचार केला असता
ओम शम शनैश्चराय नमः हा शनिदेवाचा अत्यंत सोपा मंत्र आहे. त्याचा जप दररोज करायला हवा. जाप केल्यानंतर मनामध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नांचं स्मरण करावं. स्वप्नांचा दरवाजा उघडून त्याकडे वाटचाल सुरू करा. तुम्ही आपल्या स्वप्नांपर्यंत नक्कीच पोचाल. तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच घडून येईल. अर्थात जसं मी आधी देखील सांगितलं की स्वप्नपूर्ती काही एका दिवसात घडून येत नाही. तुमच्या स्वप्नानुसार त्यासाठी काही काळ लागतो. मात्र जेव्हा स्वप्नपूर्ती घडून येईल तेव्हा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुमचे अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशा प्रकारे मकर, कुंभ आणि मीन या राशींची स्वप्नपूर्ती कशी होईल हे समजून घेण्यासाठी आजची माहिती पुरेशी आहे. तुमच्या राशीचं तुम्ही पाहिलं, मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमचे अनुभव कमेंट सेक्शनमध्ये अवश्य द्या. तुम्हाला अजून नवीन काही विषय हवे असतील तर ते सुद्धा सांगा. आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.